आपण अशा खूपशा सिनेरिओ मध्ये, अशा खूपशा परिस्थितीमध्ये आपल्या जीवनात आपण अशा ठिकाणी येतो जिथं नाही का आपल्याला समजतं की हे माझ्या ताकदीने होऊ शकत नाही. समजतंय? किती लोकांनी एक्सपिरियन्स केल्या त्या गोष्टी? सगळ्यांनीच नाही का पाहिलं असेल. काही गोष्टी तुमच्या नाही का अखत्यारीतल्या आहेत. तुम्ही इझिली करू शकता. पण काही गोष्टीला अलौकिक शक्ती लागते. देवाचं सामर्थ्य लागतं. आज आपण नाही का त्याच विषयाला नाही का फोकस करणार आहोत. आपलं सगळ्यांनी आपलं बायबल पहिलं शमूएल 16 कडे उघडू. 16 फर्स्ट सॅम्युएल 16 पहिल्या वचनापासून मी वाचत आहे तुमच्यासाठी. आमेन. तुम्ही खूप वेळा वाचलंय मला माहिती आहे. ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे. पण पवित्र आत्मा पुन्हा पुन्हा नाही का ही गोष्ट नाही का तुम्हाला दाखवत आहे. ज्यांनी कधी नाही का पूर्वी वाचलं नसेल किंवा पूर्वी ऐकलं नसेल की दाविदाला अभिषेक कसा झाला. आमेन. त्यातला हा किस्सा आहे प्रियांनो. दाविदाला अभिषेक कसा झाला. बोला, दाविदाला अभिषेक कसा झाला. प्रेज गॉड. आपण वचनातून वाचूया. प्रेज गॉड. मग परमेश्वराने शमूएलाला म्हटले, मी शौलाला इस्रायलाच्या राज पदावरून उगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल, मी तुला ईशाय बेथलेहमकर ह्याच्याकडे पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरिता राजा निवडलं आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की शमूएल नाही का शोक करत होता. का तर शौल जो राजा होता तो नाही का राजा देवाच्या इच्छानुसार नाही का करत नव्हता. जे आता राजे पण जो करत होता ना तो देवाच्या मर्जीनुसार नव्हता करत. पण एकेकाळी देवाने त्याला राजा बनवलं होतं, पण आता देवाच्या मर्जीनुसार तो वागत नव्हता. कळतं मी तुम्हाला काय सांगतो. सो देवाने नाही का त्याला राजा, त्याचं राजेपद नाही का जुगारून लावलं होतं. का? कारण तो आता देवाच्या मर्जीनुसार ऑपरेट होत नव्हता. आमेन. तो आता देवाच्या मर्जीनुसार ऑपरेट होत नव्हता. देवाच्या मर्जीनुसार काम नव्हता करत, म्हणून देवाने त्याला रिजेक्ट केलं होतं इस्रायलाचा राजा म्हणून. तर आता देव ज्यावेळेस एखाद्या मनुष्याला, पूर्वीच्या काळामध्ये नाही का ज्यावेळेस तुम्ही जुना करार वाचताल ना तुम्हाला समजेल प्रियांनो की पूर्वीच्या काळात नाही का दोन मिनिस्ट्री नाही का 2-3 मिनिस्ट्रीज होत्या फक्त. आताच्या काळात नाही का भरपूर मिनिस्ट्रीज आहेत नाही का. टीचर आहे, प्रेषित आहे, परत सुवार्तिक आहे, शिक्षक आहे, संदेष्टा आहे, भरपूर मिनिस्ट्री आहे. पण पूर्वीच्या काळात कोणत्या होत्या मिनिस्ट्रीज माहितीये का? कुणाला सांगता येईल? येस. जुन्या करारात संदेष्टे आणि भविष्यवक्ता म्हणजे संदेष्टे. येस. राजे, गॉड, राजा आणि संदेष्टा ह्या 2 सेवक. त्याच्यानंतर पुढे चालून याचकीय सेवकाई पण नाही का देवाने रुजू केली. ओके. सो ध्यानात ठेवा, पूर्वीच्या काळात 2च सेवकाई होत्या. देव नाही का राजाला नियुक्त करायचा आणि देव संदेष्टाला नियुक्त करायचा. गॉड. सो देव नाही का जे संदेष्टे आहेत त्यांच्या थ्रू राजाची नेमणूक करायची. प्रेज गॉड. आणि शमूएल जो बायबल मध्ये आहे तो कोण आहे? संदेष्टा आहे, म्हणजे भविष्यवक्ता. म्हणजे असा भविष्यवक्ता जो नेमणार होता इस्रायलाचा लीडर, इस्रायलाचा राजा. प्रेज गॉड. सो देव काय म्हणतोय की अरे शमूएला तू किती दिवस ह्या शौलाबद्दल शोक करणार आहे की शौल असा कसा ना का पतन पावला. प्रेज गॉड. तर आता उठ, शिंगीमध्ये नाही का तेल घे आणि मी सांगतो त्या व्यक्तीला राजा म्हणून अभिषेक कर. प्रेज गॉड. पुढे वचन वाचूया. शमूएल म्हणाला मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारल. मी कसं काय जाऊ? शौल आता पण राजाच आहे.
पण त्याच्यामधलं नाही का देवाने त्याला राजा म्हणून रिजेक्ट केलंय, पण तो स्वतःला तर राजा म्हणून मिरवतोय अजून इस्रायलाच्या समोर. समजतंय? मी कसं काय जाऊन दुसऱ्या व्यक्तीला राजा म्हणून नेमू? असं केलं तर नाही का शाऊल मला मारून टाकल. एक संदेश आहे, पण शाऊल मला मारून टाकल की नाही का माझ्याशिवाय ह्या सिंहासनावर कोणी दुसरा राजा नकोय म्हणून. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? सो इथं शमूएल घाबरलाय की मी असं कसं काय करू शकतोय, कारण शाऊलाला जर कळलं तर शाऊल मला जीवे मारल. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाला नाही का मी राजा नेमलं तर मला जीवे मारल. प्रेज गॉड. परमेश्वर एक आयडिया देतो. बोला, परमेश्वर एक आयडिया देतो. परमेश्वर एक नाही का येऊन प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का ज्या ज्या वेळेस नाही का देवाला एक नाही का एक राजकीय पातळीचा नाही का निर्णय घ्यायचा असतो, देवाला एक नाही का एका मोठ्या लीडरचा निर्णय घ्यायचा असतो, एका देशाचा नाही का राजा नेमायचा असतो. प्रेज गॉड. ज्या ज्या वेळेस देवाला सामर्थ्याच्या रिलेटेड काहीतरी नाही का डिसिजन घ्यायचा असतो, ज्या ज्या वेळेस परमेश्वराला अभिषेकाच्या रिलेटेड काहीतरी डिसिजन घ्यायचा असतो माझ्या प्रेम, प्रेज गॉड, त्यावेळेस परमेश्वर नाही का वेदिल्यामध्ये आणतो. बघा इथं काय सांगितलं. मी जाऊ कसा शाऊलाने हे तर तो मला जीवे मारेल. त्या परमेश्वर म्हणाला तू आपल्या बरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वरा प्रित्यर्थ वेदी, बोला वेदी, परमेश्वरा प्रित्यर्थ यज्ञ करायला आलो आहे. मग यज्ञासाठी ईशायास आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करायचे ते मी सांगेन. तुम्हाला माहितीये प्रियानं यज्ञ कुठं करतात? वेदीवर. अंडरस्टँडिंग? समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? प्रेज गॉड. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया. आपल्याकडे वेळ कमी आहे, बोलायचं खूप जास्त आहे. प्रेज गॉड. आपण पटापटा थोडंसं पुढे जाऊया. बायबल काय सांगतं? मग यज्ञासाठी येण्यासाठी ईशायास आमंत्रण कर. ईशाय कोण होता? दाविदाचा पप्पा, जसे. येस. सो ईशायास आमंत्रण कर म्हणजे तुला काय करायचे ते मी सांगल. म्हणजे दाविदाच्या पप्पाला बोलव, दाविदाच्या डॅडीला बोलव, त्याच्यानंतर पुढचं मी सांगेल कोणाला काय करायचं, कोणाला अभिषेक करायचं राजा म्हणून. ओके, आपण पुढे जाऊया. 4थं वचन. परमेश्वराच्या सांगण्यावरून शमूएलाने केले व तो बेथलेहेमात गेला, तेव्हा त्या नगरातले वडील जण थरथर कापत भेटायला आले. कारण हा संदेष्टा होता. संदेष्टा बेथलेहेमामध्ये आलाय म्हणजे काहीतरी भविष्यवाणी करणार. कदाचित परमेश्वर नाराज असेल, कदाचित काहीतरी मोठा डिसिजन परमेश्वर घेणार असेल. आमेन. सगळे बेथलेहेमकर थरथर कापायला. का? कारण शमूएल आलाय. मागच्या वेळेस शमूएल आला होता त्यावेळेस शाऊलाला राजा म्हणून नेमलं होतं. आता काय नाही का नॅशनल डिसिजन आहे. आता काय इंटरनॅशनल डिसिजन आहे इस्रायलच्या बाबतीत, या देशाच्या बाबतीत. बेथलेहेमामध्ये आला आहे, बेथलेहेमाच्या बाबतीत काय माहिती नाही का काय निर्णय. नगरातले वडील जण थरथर कापत त्याला भेटावायला आले व त्यांनी त्याला विचारले, आपण स्नेहभावाने आला आहात काय? तुम्ही नाही का स्नेहभावाने आलायत ना भेटायला, का चिडून रागात आलाय, काहीतरी परमेश्वराचा कोप तुम्ही घेऊन आलाय आमच्यावर? तुम्ही शांतीने आलाय, आनंदाने आलाय ना? का नाही का काहीतरी नाही का राग आणि क्रोध घेऊन आलाय, परमेश्वर काहीतरी नाराज आहे आमच्यावर आणि ते नाही काहीतरी श्राप देण्यासाठी तुम्ही आलाय. प्रेज गॉड. तो म्हणाला मी स्नेहभावाने आलो. प्रेज गॉड. मी परमेश्वरा प्रित्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझ्या समोर यज्ञाला या. त्यांनी ईशाय व त्याचा पुत्र ह्याला पवित्र होऊन यज्ञासाठी येण्याचे आमंत्रण दिले. आता शमूएल काय म्हणतो की ईशायाला आणि त्याच्या जेवढे पण पुत्र आहेत त्यांना पवित्र बनून शुद्ध होऊन नाही का माझ्या समोर या, आपण यज्ञ अर्पण करू, असं चॅलेंज करतो, असं बोलतो. प्रेज गॉड. ते आले तेव्हा त्याने आलियाबासने हळून पाहून म्हटलं. आता ईशायाचा मुलगा
त्याचं नाव आहे आलिया. प्रेज गॉड. आलियाबाकडे बघतोय शमूएल. हा राजासारखा वाटतोय जरा मला. हा मुलगा आहे, यशायाचा मुलगा आहे. यशायाचा मोठा मुलगा आहे. आमेन. यशायाचा हा मोठा मुलगा आहे आणि ह्याची तब्येत नाही का, ह्याची बॉडी पाहून मला असं वाटतंय की हाच राजा असेल. हा सूट करतोय. Praise God. तेव्हा पुन्हा असतो ते आले तेव्हा त्याने आलियाबासने हळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको. प्रेज गॉड. त्याच्या शरीरावर किंवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको. तू त्याच्या हाईट कडे बघून नाही का प्रभावित नको हो, आणि तुला असं नको वाटू दे की हा राजा असेल. मी त्याला नापसंत केला आहे. बायबल पुढं पुढं परमेश्वराचं वचन सांगतं, मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. मग यशायाने अभिनादाबास बोलून शमूएला पुढून चालवले. प्रेज गॉड. आता काय केलं यशायाने, काय केलं, नेक्स्ट पुत्राला पाठवलं. फर्स्ट जो वडील होता त्याला तर रिजेक्ट केलं देवाने. आता अमिनादाबाला पाठवलं, त्याच्यानंतर वाला पुत्र. प्रेज गॉड. आता बघा अमिनादाबाबद्दल नाही का काय बोलतो इथं. मग यशायाने अमिनादाबास बोलून शमूएला पुढून चालवले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. मग यशायाने शामा ह्याला त्याच्या पुढून चालवले, पण शमूएल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. 10व्या वचनात आपण येऊया. ह्या प्रकारे यशायाने आपले 7 पुत्र शमूएला पुढून चालवले. शमूएलाने यशायाला म्हटले, ह्यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. 7 मुलं यशायाचे चालवले शमूएला समोर, पण एक पण देवाने सिलेक्ट नाही केलं. देवाने कोणाला तरी निवडलं होतं ऑलरेडी, पण तो ह्यांच्यापैकी नव्हता. आता बायबल काय सांगतं पुढं, ह्यातला कोणीही देवाने पसंत केला नाही. शमूएलाने यशायास विचारले, तुझे सर्व पुत्र इथं हजर आहेत काय? तो त्याला म्हणाला, सर्वात धाकटा राहिला आहे, पण पहा तो शेरडे मेंढर राखत आहे. तेव्हा शमूएल यशायाला म्हणाला, त्याला बोलावून पाठव, त्याला बोलावून आण. तो येईपर्यंत आम्ही भोजनात बसणार नाही. तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही जेवण पण नाही करणार. प्रेज गॉड. त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर आणि रूप मनोहर होते. प्रेज गॉड. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठ, त्याला अभिषेक कर, हाच तो आहे. प्रेज गॉड. उठ, का? राजा आला इस्रायलचा, त्याला अभिषेक कर, कारण हाच तो आहे. प्रेज गॉड. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचारू लागला. काय देवाचा. नंतर शमूएल उठून रामास गेला. प्रेज गॉड. ज्या खटकेस नाही का शमूएलाने दाविदावर नाही का तेल टाकून अभिषेक केला, आमेन, त्या घटकेस काय झालं माहितीये का, काहीतरी अलौकिक घडलं. बायबल सांगतो, देवाचा आत्मा दाविदावर, शब्द काय लिहिलाय वाचा, जोराने संचारू लागला. आमेन. शब्द काय लिहिलाय, जोराने संचारू लागला. आमेन. बोला, जोराने संचारू लागला. इंग्लिश मध्ये काय लिहिलंय जरा वाचा. वाव. इथं काय लिहिलंय, आणि देवाचा आत्मा पूर्ण सामर्थ्याने दाविदावर. कधी दाविदावर आला, ज्यावेळेस एक संदेष्टा तेल घेऊन नाही का त्याच्यावर
अभिषेक करतो. प्रेज गॉड. त्यावेळेस काय होतं माहितीये का, देवाचा आत्मा पॉवरफुली दाविदावर येतो. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये ज्यावेळेस त्याला अभिषेक करण्यात आला, ज्यावेळेस देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला आणि ज्यावेळेस त्याचा अभिषेक झाला तेलाने एक राजा म्हणून, प्रेज गॉड, देवाचं सामर्थ्य त्याच्यावर संचारू लागलं. पॉवरफुली, पॉवरफुली. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये अभिषेक ज्याच्याविषयी आज आपण शिकणार आहोत. आमेन. बोला अभिषेक. अनॉइंटिंग. अभिषेक, अनॉइंटिंग. प्रेज गॉड. ज्यावेळेस दाविदाला अभिषेक केला नव्हता त्यावेळेस तो एक नाही का शेरड मेंढर राखणारा पोरग होता, एक मेंढपाळ होता. प्रेज गॉड. ज्या दिवशी दाविदावर नाही का देवाने नाही का त्याचा आत्मा उंडेलला, त्याचा आत्मा ओतला, ते तेल जे नाही का त्याच्या आत्म्याचं प्रतीक आहे ते ओतलं प्रियांनो. देवाचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर संचरू लागला प्रियांनो. प्रेज गॉड. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये इतके दिवस दावीद नाही का फक्त रानामध्ये मेंढर चारायचा आणि परमेश्वराची स्तुती आराधना करायचा. प्रेज गॉड. त्याला माहित नव्हतं ह्या दिवसाच्या आधी, ही घटना होण्याच्या आधी 1 मिनिट, 5 मिनिटं, 10 मिनिटं त्याला काहीच माहित नव्हतं की त्या मिनिटापासून पुढं तो इस्रायलाचा नवीन राजा असेल. त्याला माहितच नव्हतं की देवाने त्याला राजा म्हणून नेमला आहे. देवाने त्याला ह्या देशाचा नाही का पुढारी, ह्या देशाचा एक लीडर म्हणून नाही का नियुक्त केला, हे त्याला माहितच नव्हतं. ज्या वेळेस नाही का अभिषेक करण्यात येतो, अनॉइंटिंग करण्यात येतो, प्रेज गॉड, त्याच्यानंतर देवाचा आत्मा सामर्थ्याने, पॉवरने नाही का त्या व्यक्तीवर नाही का संचारू लागतो. तुम्हाला माहितीये बायबल काय सांगतं, तुमचा अभिषेक तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतो. प्रेज गॉड. तुमचा अभिषेक तुम्हाला नाही का तुमच्या पाचारणामध्ये घेऊन जातो. तुमचा अभिषेक, तुम्हाला माहितीये तुमच्यावर जो अभिषेक आहे ना, त्या अभिषेकामुळे तुम्ही या ठिकाणी आले. तुमच्यावरचा जो अभिषेक आहे ना, त्याला पाहिजे की तुम्ही आजचा संदेश ऐकावा, आणि त्याला पाहिजे की नाही का तुमच्या आतमध्ये काहीतरी नाही का उचमळावं. त्याला पाहिजे की तुमच्या आतमध्ये नाही का धनारा, तुमच्या आतमध्ये नाही का काहीतरी व्हावं जे आता तुमच्या आतमध्ये होतं. प्रेज गॉड. तुमच्यावर तो अभिषेक केलाय, तुमच्यावर तो अभिषेक आहे. तुम्हाला माहितीये तुमच्यावर कोणता अभिषेक आहे? अनन्य साधारण गोष्टी करण्याचा अभिषेक आहे तुमच्यावर. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये अभिषेक म्हणजे काय? देवाची ॲबिलिटी, देवाची ॲबिलिटी, परमेश्वराची ॲबिलिटी, परमेश्वराची ताकद. प्रेज गॉड. ज्या गोष्टी तुमच्या बलबुत्यावर तुम्हाला करता येत नाही त्या तुम्ही देवाच्या बलबुत्यावर करता, त्याला म्हणतात अभिषेक. प्रेज गॉड. काय झालं माहितीये का, अभिषेक केला आणि शमूएल निघून गेला. आता दाविदाचं नाही का एक ऑर्डिनरी लाईफ चाललंय. प्रेज गॉड. पण त्याच्या आतमध्ये अभिषेक आहे. आता अभिषेक त्याला कसा घेऊन जातोय आणि कुठं घेऊन जातोय ते पाहणं. प्रेज गॉड. प्रेज गॉड. एकदा काय होतं माहितीये का, युद्ध पेटतं आणि दाविदाचे सगळे बंधू शाऊलाच्या आर्मीमध्ये असतात. येस, सगळ्यांना किस्सा माहितीये, सगळ्यांनी बायबल वाचलंय. एकदा काय होतं, युद्ध पेटतं आणि दाविदाचे सगळे बंधू नाही का आर्मीमध्ये असतात. कुणाच्या? शाऊल राजाच्या. म्हणजे ज्याच्या बदल्यामध्ये ह्याला राजा बनवले त्या राजाच्या आर्मीमध्ये त्याचे भाऊ असतात. आणि दावीद आपलं नाही का जो बिझनेस आहे नाही का, जो आपलं काम आहे तो त्याचं काम माइंड करतोय, शेरड मेंढर राखायचं. प्रेज गॉड. त्याचा पप्पा त्याला बोलतो, जा तुझ्या भावांना नाही का खूप दिवस झाले ते तिकडे युद्ध लढतायत, त्यांचं नाही का जेवण वगैरे केलं नसेल, तू जाऊन त्यांना नाही का भाकरी घेऊन जा, डब्बा घेऊन जा, टिफिन. येस. आणि तो घेऊन जा, तो तिकडे पोहोचतो. आता तिकडे पोहोचला तो,
भावाला भेटतो, भाव म्हणजे तू इकडे कशाला आला, तुला कोणी सांगितलं शांतपणा करायला. प्रेज गॉड. आणि त्याला रागावतात, कशाला आला इकडे, युद्ध चालू आहे, तुला काही खेळ खेळ लागला हा. प्रेज गॉड. तो त्याचं नाही का काम करतो आणि तो रिटर्न चाललेला असतो, असं तर डब्बा देतो आणि असा रिटर्न चाललेला असतो की त्याला काहीतरी ऐकायला येतं. प्रेज गॉड. युद्ध कोणामध्ये होतं? इस्रायली आणि फलिस्टी. प्रेज गॉड. त्या खोऱ्यामधून त्याला आवाज येतो ऐकायला आणि तो असा डब्बा देऊन असा चाललेला असतो की त्या आवाजामुळे तो थांबतो आणि मागं फिरून बघतो. प्रेज गॉड. तो काय आवाज होता माहितीये का? त्या खोऱ्यातून काहीतरी असा आवाज येत होता विचित्र, जे देवाच्या बद्दल नाही का शिवीगाळ करण्यात येतो. प्रेज गॉड. देवाच्या बद्दल अनाप शनाप बोलण्यात येतो. प्रेज गॉड. आणि त्याने ते ऐकलं आणि तो थांबला आणि त्याला ते सहन नाही झालं. प्रेज गॉड. तो काय म्हणत होता तिथून, आता आपण तो किस्सा वाचूया, त्याच्यानंतर आपल्याला नाही का गोष्टी व्यवस्थित नाही का. नंबर 1, त्याला त्याची स्वतःची मुलगी दे, सन्मान असेल. अजून कर्ज असेल, ते कर्ज रद्द होईल. अजून अर्ध राज्य देईल. राईट. येस. आता काय होतं माहितीये का, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की राजा दाऊद नाही का, तेव्हा राजा नसतो. प्रेज गॉड. पण आपण त्याला अभिषेक केलाय, देवाने त्याला अभिषेक केलाय, तर माझी तुम्हाला काही हरकत नाही. प्रेज गॉड. तर दाऊद त्याला गल्योथाला मारतो. तुम्हाला माहिती कसं मारतो. प्रेज गॉड. आणि त्या गुळगुळीत धोंड्याने नाही का गल्योथाला मारतो आणि तो पडतो आणि त्याचा नाही का शिरच्छेद करतो आणि अशा रीतीने फलिस्त्यांवर तो विजयी होतो. अशा रीतीने काय होतं, फलिस्त्यांवर तो विजयी होतो. प्रेज गॉड. मी तुम्हाला हा किस्सा का सांगतो माहिती का, हे दाविदाने नाही केलं, त्याच्यामधला जो अभिषेक आहे ना त्याने करून घेतलं. प्रेज गॉड. दाविदामध्ये जो अभिषेक होता माझ्या प्रियांना, त्याने बरोबर त्याला नाही का त्या प्लेसवर आणलं जिथं त्याचं काम होतं अभिषेकाचं. प्रेज गॉड. जो अभिषेक त्याच्यावर करण्यात आला होता, एक योद्ध्याचा, राजाचा अभिषेक म्हणजे एक योद्ध्याचा अभिषेक आहे. आमेन. राजा काय करतो, युद्ध लढतो, राज्य जिंकतो. आमेन. त्याच्या प्रजेचं रक्षण करतो. आमेन. दाविदावर ऑलरेडी तो अभिषेक होता, जरी तो नाही का सिंहासनावर बसला नव्हता, पण त्याच्यावर ते सगळं कृपादान होतं, ते सगळं अभिषेक होतं. प्रेज गॉड. आणि तो अभिषेक त्याला घेऊन आला बरोबर तिथं की इथं तुझं काम आहे, याच्यासाठीच तर तुला अभिषेक केलाय. प्रेज गॉड. आणि काय होतं की तो त्या एनिमीला, तो त्या शत्रूला, तो त्या जायंटला स्ले करतो. एक राजाचा अभिषेक किंवा दावीद राजावर कोणता अभिषेक होता? जायंट स्लेयरचा अभिषेक होता. आमेन. त्याच्यावर एक जायंट स्लेयर म्हणजे राक्षसांचा वध करण्याचा अभिषेक होता. समजतं मी काय बोलतो? तुमचा अभिषेक तुमच्या जीवनामधले जे जायंट्स आहेत त्यांना पाडून टाकतो. तुमच्या जीवनामध्ये जो अभिषेक आहे, जो अभिषेक देवाने तुमच्यामध्ये ठेवलाय, तो तुम्हाला त्या प्लेसवर घेऊन जाईल, ज्या प्लेसवर तुम्हाला उभं राहायचंय, ज्या प्लेसवर तुम्हाला पोझिशन व्हायचंय, त्या प्लेसवर तुमच्या मधला अभिषेक तुम्हाला घेऊन जाईल. तुम्हाला माहिती आहे तुम्ही या ठिकाणी का आलाय माहितीये का? तुम्ही आलो नाही, तुम्हाला आणलंय त्या अभिषेकाने. प्रेज गॉड. आणि अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. प्रेज गॉड. दाविदामध्ये जो अभिषेक होता माझ्या प्रिया, अभिषेक काय काय करतो बघायचं तुम्हाला. दाविदामध्ये जो अभिषेक होता ना, त्याने त्याच्या बायको बरोबर त्याला भेटलो. अभिषेक होता राजाची मुलगी, राजकन्या. तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे, तुमच्या नाही का लाईफ इव्हेंट्सशी तुम्हाला कनेक्ट करणार. अंडरस्टँडिंग. तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे तो तुम्हाला तुमच्या स्पाउस बरोबर कनेक्ट करणार. तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे तो तुम्हाला नाही का राज्य मिळवून देणार.
तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे माझ्या प्रिय, हो, तुमची नाही का कर्ज रद्द करणार. तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे तो तुम्हाला नाही का तुमच्या जीवनामध्ये ज्या लायबिलिटीज आहेत, जे नाही का जे पण कर्ज आहेत, त्या कर्जातून तुम्हाला बाहेर काढाल. प्रेम गॉड, कदाचित नाही का तुम्ही ऍज अ पर्सन नाही का तुम्हाला नाही का हे खूप डिफिकल्ट आहे, तुम्ही खूप ट्राय करताय कर्जामधून बाहेर निघायसाठी. तुमच्यामध्ये अभिषेक आहे माझ्या प्रियांनो, या कर्जातून नाही का बाहेर निघण्याचा नाही का तुमच्यामध्ये अभिषेक आहे. अभिषेक काय करतो माहितीये का? तुमच्यामधल्या गोष्टींना एम्प्लिफाय करतो. प्रेज गॉड, तुमच्यामधल्या गोष्टींना एम्प्लिफाय करतो. तुम्हाला माहिती आहे एम्प्लिफायर काय असतो? तुम्हाला एक्झाम्पल देतो. माईक आहे ना, माईक, आपला आपला हॉल छोटा आहे, काही दिवसात नाही का आपल्याकडे मोठा हॉल आहे. त्यावेळेस तुम्हाला नाही का मी जी गोष्ट बोलतोय ती समजेल. ज्यावेळेस नाही का माझ्याकडे माईक नसेल आणि मी बोलेल आणि हजारो लाखो लोक समोर असतील, प्रेज गॉड, माईक काय करेल माहितीये का? जर माझ्याकडे नाही का माईक नाही ना, माझा आवाज फक्त जेमतेम लोकांना जे जसं इथं आहेत त्यांना ऐकायला येईल. पण जर माझ्याकडे माईक देण्यात येईल तर माझा आवाज नाही का हजारो लोक ऐकू शकतील. का? कारण माईक माझ्या आवाजाला एम्प्लिफाय करतोय. तसं अभिषेक, अभिषेक काय करतं माहितीये का? तुमच्या मध्ये जे देवाने ठेवल्यात गोष्टी त्याला एम्प्लिफाय करणार. तुमच्यामध्ये जे हुनर देवाने ठेवलंय ना ते जगामध्ये घेऊन जाणार. तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे, तुमच्यामध्ये जो अभिषेक देवाने ठेवलाय, तुमच्यामध्ये जे हुनर देवाने ठेवलंय ना त्याला एम्प्लिफाय करेल. दाविदामध्ये नाही का, दाविदामध्ये नाही का ऑलरेडी ते हुनर होतं पण ते जगापर्यंत पोहोचत नव्हतं. पण ज्यावेळेस अभिषेक आला, ज्यावेळेस देवाचा आत्मा आला प्रियांनो, ती गोष्ट नाही का लगेच नेक्स्ट चॅप्टर मध्ये ती गोष्ट सुरू झाली. 16 मध्ये नाही का अभिषेक केला, 17 मध्ये लगेच गोलियताच्या समोर उभं केलं. प्रेज गॉड, आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तुम्हाला समजतंय? सो तुमच्यामध्ये नाही का जो अभिषेक आहे तो तुम्हाला नाही का तुमचं करिअर मध्ये घेऊन जाणार. तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय? दाविदाचं करिअर काय होतं माहितीये का? एक राजा, एक रॉयल करिअर होतं तसं. पण तो काय करत होता माहितीये का? शेरड मेंढर राखत होता, जे की त्याचं करिअरच नव्हतं. पण ज्यावेळेस अभिषेक आला, ज्यावेळेस अभिषेक आला त्याने परत त्याला नाही का जिथं त्याचं नाही का पोझिशन होती त्या ठिकाणी अभिषेकाने त्याला घेऊन गेलं. तुमच्या जीवनामध्ये जो अभिषेक आहे प्रियांनो, तो तुम्हाला नाही का प्लेसेस मध्ये घेऊन जाईल, ज्या प्लेसेस मध्ये नाही का तुमची ठेवण परमेश्वराने केली. समजताय मी तुम्हाला काय सांगतोय? सो तुम्हाला माहितीये स्टेड द टाइम बट स्टील तुम्हाला माहितीये काही लोकांना नाही का अभिषेक आहे एक पास्टर म्हणून, काही लोकांना एक अभिषेक आहे एक प्रेरित म्हणून, एक प्रॉफिट म्हणून अभिषेक आहे काही लोकांना. आमेन. काही लोकांना हे आत्मिक वरदानांचा नाही का अभिषेक आहे. तर काही लोकांना अनॉइंटिंग वेगळं आहे, काही लोकांना भौतिक गोष्टींचा अनॉइंटिंग आहे. काही लोक नाही का एक प्रोफेसर आहेत, लेक्चरर आहेत, काही लोक एक उत्तम इंजिनियर आहेत, काही लोक एक उत्तम टेलर आहेत, काही लोक उत्तम नाही का व्यावसायिक आहेत. तो अभिषेक आहे. मी तुम्हाला काय सांगतो, तो अभिषेक आहे. जसं नाही का आत्मिक पदर वेगळा, आत्मिक साईड वेगळी अभिषेकाची, तर नाही का भौतिक साईड पण आहे. प्रेज गॉड, प्रत्येक जण नाही का टेलर नाही बनू शकत. प्रेज गॉड, प्रत्येक जण इंजिनियर नाही बनू शकत. तुम्ही ट्राय करा इंजिनियर बनायचं, बघा नाही जमणार. तुम्ही कैची घेऊन बसा मशीनवर, तुमच्याकडे पैसा असेल, मशीन असेल, सगळं असेल, शॉप असेल, पण तुम्ही टेलर नाही बनू शकणार. का? कारण तुमच्यामध्ये जो अभिषेक आहे तो तुम्हाला तिकडे घेऊन जायला, बरोबर जिकडे तुम्हाला नाही का त्याने बोलवलंय. आमेन. भौतिक साईड पण आहे अभिषेकाची. प्रेज गॉड. काही लोक नाही का सायंटिस्ट होतात, काही लोक नाही का खगोलशास्त्राचा नाही का अभ्यास करतात, तो अभिषेक घेऊन चाललाय त्यांना. काही लोक नाही का डॉक्टर्स बनतात. असं नाही की नाही का मला अभिषेक परमेश्वराने केलाय म्हणून माझं मी प्रोफेशन सोडणार आणि देवाची सेवा करणार. नो. समजतंय मी काय बोलतो? दोन्ही साईड आहे.
समजतं मी काय सांगतोय? दोन्ही साईड आहे. तुम्हाला देवाने तिथं का ठेवलंय? तिथं तुम्ही का पोहोचू शकला ना तिथं? समजतंय मी काय बोलतोय? तिथं तू का पोहोचू शकली माहितीये का? तिथं का मी नाही पोहोचलो? तिथं का नाही का मॅक ब्रदर नाही पोहोचला? डेंटल स्टडी का नाही करू शकला मॅक ब्रदर? कारण तिथं जेसिकाला अभिषेक केला होता. समजतंय मी काय बोलतोय? अंडरस्टँडिंग मी? समजतंय मी काय बोलतोय? स्वप्नील का नाही डॉक्टर बनला माहितीये का? कारण जेसिकावर तो अभिषेक आहे. स्वातीवर तो अभिषेक आहे डॉक्टर बनण्याचा. समजतंय मी काय सांगतो? सो असं नाही की फक्त अभिषेक म्हणजे 5 पदरी सेवा. अंडरस्टँडिंग मी? तसं नाहीये. तुमच्याकडे नाही का जे हुनर आहे ते देवाने ठेवले तुमच्यामध्ये प्रियांनो. आणि ते हुनर तुम्हाला इम्प्लिफाय करते, पण तुम्ही असं मला असं वाटतं हे नाही ते हे नाही हे नाही ते ती फसवणूक आहे शैतानाची. समजतं मी काय सांगतोय? सो नाही का तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात प्रियांनो, त्या क्षेत्रामध्ये परमेश्वर तुम्हाला चालवेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला तुम्हाला समजेल की मला नाही का पवित्र आत्मा अजून वेगळ्या गोष्टी लीड करतोय. ट्राय करा. जर पवित्र आत्मा लीड करत असेल तर कन्फर्मेशन पण देईल. समजतं मी काय सांगतोय? अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तुम्हाला माहिती आहे माझ्यावर जो अभिषेक आहे, तुम्हाला माझ्यावरच्या अभिषेकाचा पुरावा पाहिजे? माझ्यावर तो अभिषेक आहे, जो अभिषेक आहे याचा पुरावा काय माहितीये का? तुम्ही इथं आलाय. तुमच्या रिक्षाचं तिकीट काढून, तुमचं नाही का बिल भरून तुम्ही इथं आलाय. हा काय अभिषेक आहे? तुम्हाला घेऊन आला इकडे अभिषेक. याचं ऐकायचंय तुम्हाला म्हणून. चल. समजतं मी काय सांगतो? तो तुमच्यामधला अभिषेक आहे ना, तो एक मॅग्नेट आहे. कळतंय का? तो लोकांना ओढून आणणार तुमच्याकडे. चाल. समजतंय? ती देवाने दिलेली नाही का ॲबिलिटी आहे. देवाने दिलेलं ते काय? कृपादान आहे. प्रेज गॉड. सो मी तुम्हाला जसं सांगितलं, सम पीपल आर अनॉइंटेड टू बी ॲडव्होकेट्स, सॉफ्टवेअर इंजिनियर्स. प्रेज गॉड. सम पीपल आर anointed to be pastors, teachers, apostles, evangelists, prophets. Yes, got it? तुम्हाला समजतंय मी काय सांगतो? सो नाही का समजून घेण्याचा प्रयत्न करा. डोंट मिक्स नाही का 2 थिंग्स टुगेदर. ह्या गोष्टींना नाही का मिक्स नका करू. तुम्ही नाही का एक नाही का पास्टर असून नाही का एक बँकर पण असू शकताय, एक नाही का डॉक्टर असून एक पास्टर पण असू शकताय, काय पण करू शकता तुम्ही. प्रेज गॉड. तो अभिषेक बरोबर त्या टायमिंगला काम करणार. आता माझ्यामध्ये नाही का डॉक्टरवर अभिषेक आहे, तर मी बरोबर नाही का माझं जे नाही का प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये एक्सेल होत राहणार. प्रेज गॉड. सो माझ्यामध्ये जर एक शिक्षकाचा अभिषेक आहे, तर मी एक नाही का माझ्या प्रोफेशन मध्ये नाही का जिथं मी नाही का शिक्षक म्हणून काम करतोय तिथं मी बरोबर व्यवस्थित शिकवणार. समजतंय? जर तुम्ही नाही का तुम्ही एक नाही का खूप व्यवस्थित नाही का स्किलफुल लेबर आहात नाही का, तो स्किल नाही का तुमच्यावरचा अभिषेक आहे माझ्या प्रियांनो. आमेन. तुम्ही बघा तुमच्या डिपार्टमेंटमध्ये नाही का तुमच्याबद्दल नाही का लोक काय बोलतात, ह्याच्यासारखं काम कोणीच नाही करू शकत. समजतंय? कदाचित नाही का तुम्ही एक उत्तम गृहिणी आहात नाही का, तुम्ही खूप सुंदर स्वयंपाक बनवता, अभिषेक आहे तो. समजतंय मी काय बोलतोय? तुम्हाला माहिती आहे मार्केटिंग नाही का जे आहे नाही का जो स्किल सेट आहे दॅट इज अनॉइंटिंग. सगळ्यांना नाही हे करता येत व्यवस्थित. समजतंय मी काय सांगतो? सगळेच मार्केटिंग नाही करू शकत, सगळेच सेल्स नाही करू शकत. सो तुमचा अभिषेक तुम्हाला अभिषेक माहितीये का काय? अभिषेक एक पुलिंग आहे. पुलिंग अभिषेक काय? पुलिंग आहे. तुम्हाला नाही का असं खेचल्यागत होणार त्या क्षेत्राकडे. समजतंय? सपोज नाही का तुमच्यावर नाही का अभिषेक आहे, तुम्हाला खेचल्यागत होणार त्या एरियाकडे तिकडे जाण्यासाठी. पण देवाने नाही का शिक्षक ठेवले, पास्टर्स ठेवले तुम्हाला ट्रेन करण्यासाठी. जरी तुम्हाला नाही का पुलिंग होते तरी नाही का देवाने नाही का मंडळी ठेवली. त्या मंडळीमध्ये नाही का तुम्हाला देव ठेवणार. त्या मंडळीमध्ये तुम्हाला डिसिप्लिन लावणार, तुमच्यामध्ये पेशन्स क्रिएशन होणार.
प्रेज गॉड तुमच्यामधल्या गोष्टी नाही का ज्या चुकीच्या आहेत त्या काढून टाकल्यात येणार. प्रेज गॉड तुम्हाला एकदम एक निपुण योद्धा बनवण्यात आल्यानंतर, तुमच्यामध्ये नाही का पेशन्सचं काम क्रिएट झाल्यानंतर, तुमच्यामध्ये नाही का धीर उत्पन्न झाल्यानंतर, तुमच्यामध्ये चांगला धीर म्हणजे सुधीर उत्पन्न झाल्यानंतर नाही का तुम्ही नाही का देव तुम्हाला बाहेर काढणार. प्रेज गॉड. पण तोपर्यंत तुम्हाला नाही का मंडळीमध्ये राहायचं. प्रेज गॉड तोपर्यंत तुम्हाला मंडळीमध्ये राहायचंय आणि मंडळीमध्ये तुम्हाला नाही का सगळं मेंटेनन्स केलं जाईल मंडळीमध्ये आणि तुम्हाला बनवण्यात येईल, तुम्हाला घडवण्यात येईल, तुम्हाला ट्रेन करण्यात येईल. समजतंय? आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रेंड होता, ज्यावेळेस तुम्ही नाही का हे होता, त्यावेळेस नाही का त्या आगव्याला समजतं हा रेडी झालाय, चला ह्याला आता पाठवू लोणी काढून. प्रेज गॉड हा रेडी झालाय, आता ह्याला पाठवू लोणावळ्यात. प्रेज गॉड आता ही रेडी झालीये, आता हिला हे डिपार्टमेंट देऊ सांभाळायला. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो मंडळी तुम्हाला नाही का पाठवणार. प्रेज गॉड. मंडळी तुम्हाला पाठवणार, मंडळी पाहणार, अरे हा ब्रदर नाही का पेशन्सच्या बाबतीत नाही का धीराच्या बाबतीत खूप परफेक्ट आहे. आणि ती मंडळी सपोज करिंथकराची मंडळीमध्ये बिलकुल धीर नाहीये, चला सुधीरला पाठवतो, कारण सुधीर मध्ये चांगला धीर आहे. समजते मी काय सांगतो? रोमन्स करायची नाही का मंडळी आहे, ती मंडळी ह्या गोष्टींमध्ये नाही का खूप लडपडतीये. मग नाही आपल्या चर्चमध्ये नाही का ह्या एरियामध्ये भक्कम कोणता लीडर आहे? मच्छिंद्र आहे, चला मच्छिंद्रला पाठवा त्या क्षेत्रात. सो मंडळी डिसाइड करणार. आमेन. चर्च विल डिसाइड की कोणत्या भागात कोणत्या व्यक्तीला नाही का डिप्लॉय. प्रेज गॉड. तुम्ही तुमच्या स्वतःने नाही का डिप्लॉय नाही व्हायचं. प्रेज गॉड. समजतंय मी काय बोलतो? कालच तुम्ही नाही का जे नाईट प्रेयरला आलेत त्यांना समजलं, कालच जे आलेत नाही का, नरकाचे फाटक मंडळीच्या विरुद्ध उभं नाही राहू शकत. आमेन. नरकाचं कोणतंच फाटक मंडळीच्या विरुद्ध प्रिवेल नाही करू शकत. आमेन. जे काल नाही का नाईट प्रेयरला आले, आय एम टेलिंग यू, त्यांनी त्यांच्या जीवनातलं नाही का खतरनाक वालं जेवण खाल्लंय. प्रेज गॉड. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का नरकाचं फाटक तुमच्या विरुद्ध शिरकाव करू शकत नाही. नरकाचं फाटक तुम्हाला जिंकू शकत नाही. याचा अर्थ युद्ध होणार, धोबी पछाड तर होणार. प्रेज गॉड. पण हरणार ते. प्रेज गॉड. पण जर तुम्हाला वचन माहित नाही, जर तुम्हाला नाही का सिक्रेट्स माहित नाही, जर चाव्या तुम्हाला माहित नाही, जर तुम्ही नाही का तुम्ही स्वतःला नाही का वचनाला दिलं नाहीये, जर तुम्ही त्या रेव्हेलेशनला वेळ नाही दिलाय, प्रिय जे रेव्हेलेशन नाही का इथं देण्यात येते त्या रेव्हेलेशनला वेळ नाही दिला, तुम्ही कदाचित डिले मध्ये जाणार, डिलेच्या सायकल मध्ये. सांगतोय मी काय सांगतोय? जर तुम्ही नाही का तुमची झोप सॅक्रिफाईस करून येत आहे, जर तुम्ही तुमचा नाही का वेळ सॅक्रिफाईस करून येत आहे, प्रेज गॉड, आणि या ठिकाणी नाही का येऊन ऐकताय, कारण इथे अभिषेक आहे. इथं बरोबर नाही का तुम्हाला जी गोष्ट नाही का लागणार आहे नाही का ती इथं भरण्यात येणार आहे. इथं येता तेव्हा तुम्ही इथं ऍडमिट होता. प्रेज गॉड. इथं ऍडमिट झाल्यानंतर नाही का पवित्र आत्मा इथं तुम्हाला नाही का काम करतो, अरे ही गोष्ट कमी आहे, चल. प्रेज गॉड. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? तुम्हाला नाही का ट्रेंड करून परत नाही का त्या एरियामध्ये नाही का पाठवण्यात येईल. तुम्हाला काल खूप लोकांना नाही का चाव्या भेटल्या माहितीये का, वेगवेगळ्या गेटच्या चाव्या देण्यात आल्या. किती लोकांना चाव्या भेटल्या? आमेन. चाव्या, लिटरली चाव्या. जे गेट्स नाही का त्यांना थांबवत होते, मी तुम्हाला सांगतो इथून पुढे त्यांना ते गेट थांबवू शकणार नाहीत. का? कारण त्यांनी चाव्या घेऊन गेलेत. गेलंय मध्ये नाही का वळवळ करतय गेट, चावी. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? सो नरकाचं कुठलं गेट तुमच्या समोर लुडबुड करू शकत नाही. आमेन. नरकाचं कुठलं फाटक तुमच्या समोर लुडबुड करू शकत नाही. का? कारण तुम्ही सोलो आहे नाही, कारण तुम्ही मंडळी आहे. आमेन. तुम्हाला मंडळी म्हणून भिडावं लागल. जर नाही का गेट्स सारखे गोष्टी जर तुम्हाला थांबवतात तर तुम्हाला मंडळी म्हणून भिडावं. तुमच्या एकट्याचं काम नाहीये. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? जस्ट मला तुम्हाला नाही का एक ग्लिम्स देऊ द्या. काल काय झालं? प्रेज गॉड. पीटरला जेलमध्ये अटक करण्यात आलं होतं आणि त्याचा शिरच्छेद होणार होता. प्रेषितांचे कृत्य 12. प्रेज गॉड. पीटरला जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. जसं सिनियर पास्टर जेकब का जेम्स
चा शिरच्छेद झाला. तसा आता ऑनरेबल बिशप पीटर ह्याचा नाही का शिरच्छेद होणार होता. पण मंडळीने ह्या वेळेस काय केलं माहितीये का? प्रार्थना केली. प्रेज गॉड, प्रार्थना केली. आणि बायबल काय सांगतं? लगेच देवदूत रिलीज झाला. लगेच देवदूत रिलीज झाला. गेट ओपन झालं. जे पीटरला नाही का कैद करून ठेवलं होतं ज्या गेटने, ते गेट ओपन झालं. कधी? मंडळीने जेव्हा प्रेयर केली. मंडळीने जेव्हा प्रेयर केली. प्रेज गॉड, आपली मंडळी एक प्रार्थना करणारी मंडळी आहे माझ्या प्रियांनो. आपली मंडळी एक प्रार्थना करणारी मंडळी आहे. आपण आपल्या मंडळीच्या प्रत्येक सदस्यासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी प्रार्थना सुरू केली. प्रेज गॉड. आणि आपण एन्श्योर करू की आपण कटलाम बनू करणार. आपण गोष्टी पकडून ठेवणार, आपण गोष्टी सीज करणार, आपण गोष्टी होल्ड करणार. ज्या गोष्टी आपल्या आहेत त्या दुसऱ्या कोण घेऊन जाऊ शकत नाही, कारण ते आपले आहेत. त्यावर आपला नाव, आपला शिक्का मारून देवाने खाली पाठवले. आणि ती गोष्ट आपल्यापासून घेऊन जाऊ शकत नाही, कारण ती गोष्ट आपली आहे. कारण ती गोष्ट आपली आहे, ती गोष्ट माझी आहे. बोला, माझी आहे. प्रमोशन माझं आहे, बिझनेस माझा आहे. मी वाढणार, मी ग्रो होणार, मी राज्य करणार. देवाने मला अभिषेक केला. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे उत्पत्ती 12:2 मध्ये काय लिहिलंय? उत्पत्ती 12:2 मध्ये लिहिलंय की अब्राहमाला एक असा आशीर्वाद होता. प्रेज गॉड. एक असा आशीर्वाद होता की मी तुझं नाव ग्रेट करन, मी तुझं नाव थोर करन. बोला, मी तुझं नाव थोर करन. तुम्हाला माहिती आहे विश्वासाच्या द्वारे आपण अब्राहमाची संतती आहे. आणि जे आशीर्वाद अब्राहमाला देऊ होते ते आपले. त्यामुळं मरू नका जोपर्यंत अमेरिकेतला, आफ्रिकेतला, युरोपातला प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखत नाही. कदाचित ऐकलं असेल बेनिनला, तुम्ही कदाचित ऐकलं असेल रेनॉल्ड बॉन्केला, तुम्ही कदाचित ऐकलं असेल पास्टर ख्रिसला. प्रेज गॉड. तिकडे पण कोणाला तरी कळू दे, इकडे जसिका आहे, इकडे सुधीर आहे. प्रेज गॉड. इकडे सुमित आहे, इकडे दीपक आहे, इकडे स्तुती आहे. प्रेज गॉड. इथं माया आहे. प्रेज गॉड. इथं अविनाश आहे, इथे बालाजी आहे. तुमचं नाव तो ग्रेट करणार आहे. जोपर्यंत तुमचं नाव ग्रेट होत नाही तोपर्यंत मरायचं नाही. समजतंय? आणि तो अभिषेक तुम्हाला बरोबर घेऊन जाईल तिकडे. प्रेज गॉड. आधी दाविदाला कोण ओळखत नव्हतं, शाऊल राजा पण ओळखत नव्हता दाविदाला. प्रेज गॉड. तो अभिषेकाने त्याला उभं केलं. शाऊल समोर उभा राहा, चाल. प्रेज गॉड. अभिषेकानं उभं केलं. गौल्याताच्या समोर उभं राहा, अभिषेकाने उभं केलं. बालिस्ताच्या समोर उभं राहा, अभिषेकाने उभं केलं. प्रेज गॉड. आणि अभिषेकाने त्याचं काम दाखवलं. जो अभिषेक तुमच्या आतमध्ये त्याने ठेवला प्रियांनो, त्याचं काम दाखवायला लागला. आता तो अभिषेक त्याचं काम दाखवायला लागलाय. प्रेज गॉड. काहीतरी आतमध्ये घडतंय, काहीतरी आतमध्ये घडतंय. जे जुने दार बंद होते आज ते खोलत आहेत, कारण अभिषेक हलवत आहे, गदागदा हलवत आहे त्या गोष्टींना. हालेलुया. अभिषेक काम करतोय. तुमच्या मधला अभिषेक टोचण्यासाठी नाहीये. प्रेज गॉड. तुमच्या मधला अभिषेक तुम्हाला सोसू देणार नाही. तुमच्या मधला अभिषेक तुम्हाला सोसू देणार नाही. प्रेज गॉड. तुमच्या मधला अभिषेक तुम्हाला थांबवणार. ज्यावेळेस कोण चॅलेंज करल, ज्यावेळेस कोण नाही का तुम्हाला धमकी देईल, ज्यावेळेस कोण तुम्हाला बंधनात टाकल, ज्यावेळेस कोण तुम्हाला नाही का कंट्रोल करायचा प्रयत्न करत, त्यावेळेस तुमच्या मधला अभिषेक गुरगुरणार. प्रेज गॉड. त्यावेळेस तुमच्या मधला अभिषेक डरकाळी फोडणार. कोण आहे? प्रेज गॉड. तुमच्या मधला अभिषेक काम करणार. तुमच्या मधला अभिषेक गुरगुरणार. तुमच्या मधला अभिषेक गप्प नाही राहणार. प्रेज गॉड. तुमच्या मधला अभिषेक काम करणार नाही. प्रेज गॉड. तुम्हाला समजतंय मी काय सांगतोय? तुमच्यामध्ये अभिषेक आहे. बोला, माझ्यामध्ये अभिषेक आहे. आपण एक वचन वाचूया आणि आपण त्याच्यानंतर क्लोज करूया. यशया याचा
61:1. देवाने तुम्हाला कशाचा अभिषेक केला माहितीये का? खूप लोक म्हणतील, खूप लोक काय म्हणतील माहितीये का? पास्टर तुमचं काहीतरी चुकतंय. हे येशू बद्दल लिहिण्यात आलंय, हे आपल्याबद्दल नाही लिहिण्यात आलं. प्रेज गॉड. कारण येशूने नाही का लूक मध्ये हे नाही का लूक मध्ये नाही का हा संदेशाचा ग्रंथ नाही का वाचून दाखवला आणि काय म्हटलं, हा इथं पूर्ण झालाय. हे येशूबद्दल लिहिलंय पास्टर, तुमचं चुकतंय. हे आमच्याबद्दल नाही लिहिलं, हे येशूबद्दल लिहिलंय. असं तुमच्या कित्येकाला तरी असं वाटत नाही. पण तुम्हाला माहितीये का आपलं नेहमीच फेवरेट वाला वचन 3:3 सांगतं की तुम्ही मृत झालात आणि तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये, आणि ख्रिस्ताला तो अभिषेक होता. झाला तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये देवाबरोबर गुप्त ठेवण्यात आलंय. प्रेज गॉड. आता वाचा मस्त आहे. दिना सुवार्थ सांगण्यास म्हणजे गरिबांना सुवार्थ सांगण्यास त्याने तुम्हाला अभिषेक केलाय, त्याने मला अभिषेक केला. तुम्हाला माहितीये का ही सुवार्थ अशी आहे की जर गरिबांना सांगितली तर काय होणार माहितीये तुम्हाला? गरीब श्रीमंत होणार. हे कृपेचं शुभवर्तमान आहे, साधं नाहीये. त्याने दिनास शुभवर्तमान सांगण्यास मला अभिषेक दिला. म्हणजे गरिबांना सुवार्ता, म्हणजे गरीब ती सुवार्ता ऐकणार आणि काय होणार? रिच होणार. बघा ना पुढं काय लिहिलंय, पुढं म्हणजे नाही का जी गोष्ट नाहीये ती गोष्ट भेटतीये. आता वाचा सुधीर ब्रदर, पुढे काय लिहिलंय? लोकांना पट्टी बांधायची. हा, म्हणजे ज्यांचे हृदय तुटले भग्न आहेत त्यांना पट्टी, मुक्तता म्हणजे डिलिव्हरन्स. ज्यांना बंधनात ठेवलंय त्यांना मोकळं. म्हणजे गरिबांना सुवार्ता म्हणजे गरीब काय होणार? श्रीमंत होणार. पॅराडॉक्स. समजतंय मी काय सांगतोय? जर आंधळे आहेत तर त्यांना दृष्टी भेटणार, बंधनात आहेत तर ते मोकळे होणार. गरिबांनी सुवार्ता ऐकली तर ते काय होणार? तुमचं तारण सुवार्थ ऐकून झालंय. तुम्ही नाही का रॉयल खानदानाशी निगडीत आहात, तुम्ही श्रीमंतांच्या घराण्याशी निगडीत आहात. तुम्ही प्रेज गॉड. तुमचा संबंध एक राजकीय घराण्याशी आहे. आमेन. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू याच्याशी तुम्ही जडलेले आहात. काय सांगतो? जो प्रभूशी जडला तो आणि प्रभू एक. प्रेज गॉड. तुम्ही एका राजेशाही घराण्याशी कनेक्टेड आहे. प्रेज गॉड. तुम्ही कधी नाही का इंग्लंड किंवा ब्रिटनचं नाही का राजकीय घराण्यांचा बघा व्हिडिओज बघा तुम्ही, त्यांचा ओरा, त्यांचं नाही का जग त्यांना पाहतं, त्यांचे लग्न जग पाहतं, त्यांचे वाढदिवस जग पाहतं, त्यांच्या घरातले नाही का प्रोग्राम्स पूर्ण जग पाहतं. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये त्यांच्यापेक्षाही ग्रेट स्वर्गीय राजघराण्याशी तुम्ही निगडीत आहात. प्रेज गॉड. स्वर्गीय राजघराण्याशी मी संबंधित आहे. बोला आमेन. माझ्या ठाई जो अभिषेक आहे, बोला माझ्या ठाई जो अभिषेक आहे तो मला घेऊन चाललाय माझ्या डेस्टिनीकडं, जिथं मला देवाने बोलवलंय, जिथं देवाने माझ्यासाठी प्लॅन्स केलेत, ज्या योजना परमेश्वराने माझ्यासाठी केल्यात, तिथं घेऊन जाण्यासाठी तो अभिषेक धडपड करतो. माहितीये? तुम्ही नाही धडपड करतोय, तो अभिषेक वळवळ करतोय. चल चल चल, जा जा जा, बोल बोल बोल, प्रे प्रे प्रे. समजतंय मी काय बोलतोय तुम्हाला? लीड. प्रेज गॉड. लीड. उभे राहा. तो अभिषेक करतोय तुम्हाला तसे. आमेन. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? अभिषेक तुम्हाला गप्प बसू देत नाही. अभिषेक तुम्हाला गप्प बसू देत नाही. अभिषेक कधी कधी तुम्हाला झोपू देत नाही. अभिषेक येतोय का? कारण अभिषेकाला नाही का जागा पाहिजे परफॉर्म करायसाठी. अभिषेकाला जागा पाहिजे परफॉर्म करायसाठी, आणि अभिषेक बरोबर घेऊन जाणार तिथं जिथून तुमचा ब्रेक थ्रू लपलाय.
जिथून तुमचे मार्ग खोलणार आहेत, जिथून तुम्ही नाही का तुमच्या सिंहासनावर जाणार आहात, जिथून तुम्ही तुमच्या करिअर मध्ये पदार्पण करणार आहात, जिथून तुम्हाला तुमच्या जीवनाचा जोडीदार भेटणार आहे, जिथून तुम्हाला जे गोष्टी देवाने देऊ केल्या त्या गोष्टी तुम्ही मिळवणार, हे सगळं अभिषेक करणार. तुम्ही अभिषेकाला हलक्यामध्ये नका घेऊ. प्रेज गॉड. अभिषेकाला हलक्यामध्ये नका घेऊ. अभिषेक म्हणजे काय माहितीये का? अभिषेक म्हणजे देवाची ॲबिलिटी, देवाची ताकद, देवाचं सामर्थ्य. प्रेज गॉड, प्रेज गॉड. मरियाला देवदूत येऊन बोलतो की तू गर्भवती राहशील आणि तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. ती काय म्हणते माहितीये का? असं काय शक्य आहे? ती काय म्हणते, हाऊ कॅन धिस बी? हे कसं काय शक्य आहे? गॅब्रिएल देवदूत म्हणतो, द स्पिरिट ऑफ द लॉर्ड शॅल कम अपॉन यू and the power of the most high shall overshadow you. आमेन. देवाचा आत्मा तुझ्यावर येईल, सर्व समर्थाचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करायला लागेल आणि त्यावेळेस तू पोटोशी राहशील, तू गर्भवती होशील. प्रेज गॉड. ती म्हणाली हे कसं काय शक्य? म्हणजे अशक्य आहे. एक कुमारिका गर्भवती होणं अशक्य आहे. याचा अर्थ अशक्य शक्य कधी होतं माहितीये का? ज्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्यावर, जेव्हा परात्पराचं सामर्थ्य तुमच्यावर छाया करायला लागतं, त्यावेळेस इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल व्हायला लागतील. समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? सो देवाचा आत्मा ज्यावेळेस तुमच्यावर येतो, देवाचा अभिषेक ज्यावेळेस तुमच्यावर येतो, तो कार्य करायला लागतो. तो गप्प राहत नाही. कदाचित तुम्ही गप्प बसे आहात, प्रेज गॉड, पण तो तुम्हाला गप्प बसू देणार नाही. तो तुम्हाला नाही का ओरडायला लावेल, तो तुम्हाला आनंद भाषेमध्ये बोलायला लावेल, तो तुम्हाला घोषणा करायला लावेल, तो तुम्हाला म्हणेल होकारात्मक बोल, तो तुम्हाला म्हणेल अन्य भाषेत बोल, शांत बसू नको. आमेन. कदाचित तुम्ही खूप शांत बसणारे एकदम चांगले व्यक्ती आहात, प्रेज गॉड, एकदम गप्प असे व्यक्ती आहात, पण देवाचा आत्मा ज्यावेळेस जो अभिषेक येईल, तो अभिषेक सहन करत. प्रेज गॉड. तो अभिषेक बिलकुल सहन करत नाही. प्रेज गॉड. तो अभिषेक अन्याय बिलकुल सहन करत नाही. इथे काय चालला होता? अन्याय चालला होता. प्रेज गॉड. कोणतरी एक एनिमी राजा देवाच्या लेकरांवर, देवाच्या राज्यावर, आमेन, बोलत होता आणि देवावर बोलत होता. तो अभिषेक सहन करणार नाही. प्रेज गॉड. तो राजाचा अभिषेक होता. प्रेज गॉड. जो अभिषेक तुमच्यामध्ये नाही का, कदाचित तुम्ही एक प्रार्थना योद्ध्याचा अभिषेक असतो. तुम्ही पाहणार की ह्या देशामध्ये नाही का गोष्टी घडतायत आणि तुम्ही प्रार्थना योद्ध्याचा अभिषेक तुमच्यामध्ये, तो तुम्हाला गप्प झोपू देणार नाही. तुम्ही उठून रडून रडल्या प्रार्थना करणार का? तो अभिषेक तुम्हाला झोपू देत नाहीये. तो अभिषेक म्हणतोय उठ, प्रार्थना कर. समजतंय? तो अभिषेक काम करतोय प्रिय. तुमच्या मधले पुष्कळ जण त्या गोष्टी अनुभवतायत, त्यांच्यामध्ये चालू आहेत, पण कधी कोणी त्यांना सांगितलं नाही की हे चालू आहे तुझ्यासोबत, हा अभिषेक आहे. प्रेज गॉड. टुडे, आज मी तुम्हाला कन्फर्म करतोय की तो अभिषेक आहे जो तुम्हाला नाही का गाणं म्हणायला लावतोय. तो अभिषेक आहे जो तुम्हाला अनन्य भाषेमध्ये बोलायला लावतोय. तो अभिषेक आहे जो तुम्हाला रात्री उठून प्रार्थना करायला लावतोय. तो अभिषेक आहे. तो काम करताना देखील तुम्हाला नाही का काही विशिष्ट गोष्टी करायला लावतो, ज्या नाही का तुम्ही आधी कधीच केल्या नाहीत. समजतंय मी काय सांगतोय?